हाय फ्रेंड्स, आज आपण एक वाटी पोहे आणि एक गाजरापासून सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत. करून बघा, आवडली तर लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर आपण सर्वप्रथम जे पोहे होते ते छान 2-3 पाण्याने धुवून घेतले. जो एक गाजर होता तो किसून घेतला, बारीक कांदा चिरून घेतला आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला. सर्व साहित्य छान असं आपण हाताने मिक्स करणार आहोत, म्हणजे जे पोहे आहेत ते एकदम सर्व मिक्स होतील. आणि हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपण चाट मसाला टाकला आहे, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत. पुन्हा हळद टाकली आहे रंग छान येण्यासाठी. मीठ टाकलं आहे आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे. त्यानंतर बेसन पीठ पण टाकलं आहे, कारण बेसन पिठाने छान असे त्याला चव येईल आणि तांदळामुळे छान असा कुरकुरीतपणा येईल. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मैत्रिणींनो, रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही, जे बेल आयकनचं बटन आहे ते दाबायचं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल. अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं त्याचं घट्टसर मळून घेणार आहोत. खूप सुंदर. हे बघा अशा प्रकारे आपण घट्ट मळून घेतलं आणि त्याचे छान असे छोटे छोटे गोळे करून टिक्कीच्या आकारासारखा आकार दिला आहे. तुम्हाला जो आकार हवा आहे तो आकार तुम्ही देऊ शकता. हे बघा अशा प्रकारे किती सुंदर झाली बघा. मुलांना पण आवडेल आणि वेगळं असं चटपटीत मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे मी सर्व टिक्की बनवून घेतली आहेत. 1 वाटी पोहे, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. त्यानंतर आपण कोटिंगसाठी छान असे तीळ लावणार आहोत. खूप सुंदर दिसताना पण दिसते आणि तीळ खाल्लेले चांगले असतात. छान असं त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. प्रथम आपण कढईमध्ये छान तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं होतं आणि टिक्की आपण छान अशा मध्यम गॅसवर कुरकुरीत अशा तळून घेणार आहोत. रेसिपी आवडली तर पटापट लाईक करायचं, शेअर करायचं आणि कमेंट करायला विसरायचं नाही. तुमच्या एका कमेंटने खरंच मैत्रिणींना खूप प्रोत्साहन मिळतं आणि पुढची रेसिपी करण्यासाठी उत्सुकता वाढते. हे बघा अशा प्रकारे आपण पलटी करून घ्यायचं आहे. हे सर्व आपण मध्यम गॅसवर करणार आहोत, त्यामुळे त्याला छान असा कुरकुरीतपणा येईल आणि आतमध्येपर्यंत छान असं तळलं गेलं जाईल. बघा किती सुंदर झाले आहेत आणि दिसायलाच नाही तर चव पण एकदम अप्रतिम अशी झाली आहे. करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. छान असं आपण आलटीपलटी करून घेणार आहोत, म्हणजे आतपर्यंत छान असं आपण ते तळून घेणार आहोत. बघा किती सुंदर कलर आला आहे आणि खायला पण सुंदर पौष्टिक असं गाजर टाकलं आहे. गाजर असं मुलं खायला नको म्हणतात, अशा प्रकारे तुम्ही त्यांना करून घालू शकता. हे बघा किती सुंदर झालं आहे. कलर पण किती सुंदर आला आहे की नाही. बघा किती सुंदर झालेत. तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीच्या दुसऱ्या भाज्या पण टाकू शकता, पण मी म्हटलं चला फक्त गाजर त्याच्यापासूनच बनवूया. हे बघा किती सुंदर झालं आहे. हा मस्तच. बघा आतपर्यंत छान असं तळलं गेलं आहे. ते तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर. खूप सुंदर अशी रेसिपी. चला तर मैत्रिणींनो, पटापट लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुढच्या रेसिपीसाठी तयार.
सर्वांचे मनापासून धन्यवाद.